तिसरीतल्या एका मुलाला एका टीचरनी माझ्याकडे आणून उभं केलं आणि सांगायला लागल्या, हा कशात भागच घेत नाही. मी वर्गामध्ये इतके खेळ घेते वेगवेगळे, त्यांना स्पेलिंग यावेत म्हणून खेळ घेते, त्यांना गणित यावं म्हणून खेळ घेते, कधी क्विज घेते, कधी जनरल गोष्टी गप्पा गाणी शिकवते. त्यात कशातच हा भाग घेत नाही. स्पर्धा असली की हा मागे, लक्षच देत नाही, हा रिस्पॉन्स देतच नाही. खेळायला सोडलं बाहेर ग्राउंडवरती तरी इतर मुलं पटपट आपले एक एक ग्रुप बनवून खेळायला लागतात. हा नेहमीच बाजूला कुठेतरी अगदी वाकडा चेहरा करून फिरत असतो, एकटाच बसलेला असतो कुठेतरी कोपऱ्यात. हा काय प्रकार आहे? त्यांना म्हटलं ठीक आहे. त्या मुलाला माझ्यापाशी सोडून त्या गेल्या. त्या मुलाशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा थोड्या वेळ मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, मी दरवेळेला का त्यांच्या आवडीचे खेळ खेळू? मला क्रिकेट खेळायचं असताना ते फुटबॉल खेळतात आणि जेव्हा मला क्रिकेट खेळायला ते सोबत घेतात तेव्हा कायम फिल्डरच बनवतात. मग मला आउटकच करून टाकतात. मग मला बॅटिंग मिळत नाही, बॉलिंग मिळत नाही, अशा कंप्लेंट्स तो करायला लागला. थोडंसं इन्व्हेस्टिगेशन मी पण केलं, कारण मुलांमध्ये पण पॉलिटिक्स असतं बऱ्यापैकी. पत्ता असा लागला की नाही, मुलं अगदी व्यवस्थित नेहमी सगळे एकमेकांशी खेळतात तशीच त्याच्याशी पण खेळत होती. पण तो बरेचदा रुसायचा, चिडायचा, नाराज होऊन जायचा. त्याची खेळाची सगळी कन्सेप्ट मला हवं तसं खेळलं पाहिजे, मला आवडेल ते खेळायला द्यायला पाहिजे, इतरांनी माझ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे, अशा होऊन बसल्या होत्या. आता असं जेव्हा त्या मुलाचं असेल तेव्हा तो ॲडजस्ट करू शकेल का इतर गोष्टींमध्ये? कॉम्पिटिशन, धावपळ हा भाग झाला आपल्या आयुष्याचा. जर मुलांना आपल्याला स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार करायचं असेल तर थोडंसं कधीतरी हरलं तरी चालतं. जिंकणंच सगळं काही नाही आहे, हे शिकवायलाच लागणार आहे. 50 वेळा हरल्यानंतर एकदा जिंकतो अशी सुरुवातीला सगळ्यांचीच अवस्था असते. मग कुठेतरी सूर सापडतो आणि चांगलं खेळायला लागतो आपण. जर अगदी पहिल्यांदाच सगळ्यांना सगळं खेळणं जमायला लागलं असतं, जगणं जमायला लागलं असतं, कुठले प्रश्नच आले नसते, कधी अडचणीच झाल्या नसत्या निर्माण, सगळे कायम सदा सुखी असते. पण लाईफ तर तसं नाही चालत. त्यामुळे थोडंसं फेलियर, थोड्याशा अडचणी असतातच आणि ते चालतात. तुम्ही त्यांच्यावरती मात करू शकता, तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित आहे. अडचण येत असेल, मदत घ्या. जर त्या मुलांनी म्हटलं असतं की मला खेळता येत नाही व्यवस्थित, तर आपण त्यांना एखाद्या मुलाची हेल्प घेऊन खेळायला शिकवलं असतं. पण तो ओपननेसही पाहिजे की मला एखादी गोष्ट हवी आहे, मिळवायची कशी माहिती नाही, तर मदत घेण्याची माझी तयारी पाहिजे. आपण फेल झालो, आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काही मिळत नाही, दुसरे आपल्याला काही देत नाहीत, असा सूर लावून आपण पूर्ण जगाला दोषी ठरवून नाराज होऊन बसू नाही शकत, रुसून बसू नाही शकत. बरोबर आहे ना?